आज आपण जे पाहत आहोत दाविदाच्या जीवनातील घटना म्हणजे देव शपथ घेतो. देव स्वतःची शपथ घेतो आणि दाविदाला आशीर्वाद देतो. देव सुद्धा शपथ घेतो. देवाला काय गरज आहे शपथ घेण्याची? देव कुणाची शपथ घेतो? देव स्वतःची शपथ घेतो, कारण त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणी नाही. शपथ घेणं एक अलंकारिक रूपाने ह्या रीतीने सांगत आहे की आता देव बदलणार नाही. आपण पुढे बघतो की तो म्हणतो की शौलावर कृपादृष्टी मी दूर केली तशी मी तुझ्यावरची कृपादृष्टी दूर करणार नाही. पुढे अध्यायात वाचलं, शौलाला देवाने राजा बनविलं, त्याला सांगितलं मी तुला आशीर्वाद देईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण शौलाने देवाची आज्ञा पाळली नाही आणि देवाने त्याचे आशीर्वाद काढून टाकले. म्हणजे जे देव बोलला होता ते त्याने थांबवलं, ते पूर्ण केलं नाही. कारण त्याला जबाबदार आज्ञा मोडणारा व्यक्ती, विश्वास न राखणारा व्यक्ती, कर्तव्यामध्ये पुढे मागे पाहणारा व्यक्ती शाऊल चुकला आणि देवाने सर्व त्याचं काढून घेतलं. आपण सर्व पाहिलं, त्याची लेकरं मरून गेली, त्याचं राजासन कायमचं राहणार नाही हे सांगितलं. पण आता दाविदाशी बोलताना देव शपथ घेतो, जे मी शाऊला बरोबर केलं, जे मी बोललो त्याच्या चुकामुळे मी ते पूर्ण करू शकलो नाही, पण मी तुला आशीर्वाद देण्यासाठी शपथ घेतो. तुझं घरानं कायमचं राहावं यासाठी मी शपथपूर्वक सांगतो. याचा अर्थ फरक आहे दोघांमध्ये. याचा अर्थ जरी तू चुकला, जरी तुझे लेकरं चुकले, शाऊला सारखे चुकले, तरीही मी माझे आशीर्वाद थांबवणार. फरक समजत आहे आपल्याला? शाऊलासोबत जे बोलला देव, त्याच्या आज्ञाभंगामुळे त्याने थांबवलं. पण दाविदाला सांगताना तो म्हणतो आता शपथ घेतो, जरी तुझे लेकरं चुकले, तुझा मुलगा चुकला पुढे, त्याला मी एका बापाप्रमाणे शिक्षा करीन, पण त्याच्यावरचे आशीर्वाद मी कधीच काढून घेणार नाही, ही गॅरंटी आहे. आणि म्हणून देव शपथ घेतो. काय चुकी केली शौलाने? आपल्याला माहिती आहे, अमालेक्यांना मार दिला, पण त्याच्या वस्तू घेऊन आला आणि याजकाने अर्पण करायला होतं, ह्याने स्वतः जाऊन केलं. ह्या त्याच्या चुका, छोटीशी चूक, खूप मोठी. खूप वर्षापूर्वी अगदी सुरुवातीला देवाने अजून एकदा शपथ घेतली. आपल्याला ठाऊक आहे तर आजचा विषय देवाची शपथ आपण पाहत आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायामध्ये अब्राहामासोबत त्याने शपथ घेतली. उत्पत्ती 21 जर पाहिलं पूर्ण, किंवा मग त्याच्यानंतर जेव्हा आपण 22व्या अध्यायात येतो, उत्पत्तीच्या 22व्या अध्यायात जेव्हा आम्ही बघतो आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये आम्ही बघतो, परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले. आपल्या मुलास, आपल्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. याच मी तुला आशीर्वादित करेन व वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्राच्या वाळूइतकी होईन असे मी करेन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करतील. ही शपथ जशी दाविदाशी शपथ घेत आहे, देवाने अशी शपथ अब्राहामासाठी घेतली का? वृद्धपक काळात जे देवाने त्याला वचन दिलं होतं, तुझी संतती आकाशातील ताऱ्यां एवढी आणि समुद्राच्या वाळू एवढी करे. आणि अब्राहम म्हातारा आहे, त्याला अजून संतती नाही, त्याला लेकरं नाही, त्याची पत्नी आता वयोवृद्ध आहे, तिची कूस बंद आहे. अशा वेळी
देवाने त्याला वचनाचा मुलगा दिला, पुत्र दिला, आणि तो पुत्र दिल्यानंतर देव म्हणतो आम्हाला परत दे. इतिहासात देवाने कधी मनुष्य बळी मागितला नाही. त्यांनी जनावर अर्पण करण्यासाठी काय होते? जनावर होते. जनावरांची निर्मितीच अर्पणासाठी देवाने मला वाटतं केली. मनुष्याच्या बदल्यात देवाप्रती पुढे जो प्राण देईल, रक्त सांडवेल, तो म्हणजे तो प्राणी निष्पाप. आणि एकुलता एक पुत्र अब्रामाला दिला, आणि तो देखील देव मागतो अब्रामाची परीक्षा पाहिला. एक शब्दाने देखील अब्राम काय सांगत नाही हो. त्याच्या बायकोला सांगत नाही, त्याच्या मुलालाही सांगत नाही. त्या गाढवावर लाकडा घेतो, चालला डोंगरावर. आणि तो मुलगा, बाबा आपण हे सर्व घेतलंय, पण ते बली अर्पण करायला जनावर कुठे आहे, कोकरा कुठे आहे? तो म्हणतो देव पाहून दे. अरे काय विश्वास त्या अब्रामाचा, आणि काय त्याचं आज्ञापालन. देवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आणि तो शेवटपर्यंत परीक्षा पाहत आहे. आणि त्यांनी त्याच्या मुलाला त्याने त्या लाकड रचली, त्याच्यावर त्याला बांधलं असेल किंवा ठेवलं असेल, आणि तो सुरा काढला आणि तो मारत आहे इथपर्यंत. तिथेच मध्येच दिव्यदूताने अब्रामाचा हात पकडला, त्याच्यावर सुरा चालू नको. कुठपर्यंत विश्वास आहे, कुठपर्यंत आज्ञापालन आहे, समजत आहे आपल्याला? कुठपर्यंत आज्ञापालन आहे? आपल्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण देवासाठी करायला अब्राम तयार आहे. आणि देव शपथ घेऊन सांगतो, जेव्हा देव खुश होतो, जेव्हा देव आनंदित होतो, जेव्हा देव आमचा विश्वास पाहतो, आमचं आचरण पाहतो, आमची कृती पाहतो, आणि देव आनंदित होतो, आणि देव शपथपूर्वक सांगतो, जरी आपण पुढे पूर्णपणे चालू शकलो नाही, मध्ये अडखळलो, मध्ये पडलो, मध्ये चुकलो, तरी देव त्याचे आशीर्वाद ठेवतो. कारण कृती कशी असते केलेली. शौलाला मिळालं नाही, ते दाविदाला का मिळालं, अब्रामाला का मिळालं? हे राज आहे, हे रहस्य आहे ख्रिस्ती लोकांनो आम्हाला समजण्यासाठी. देव संतुष्ट होतो, आणि तो म्हणतो आज्ञा पालनाने जसा मला आनंद होतो, तसा होमांनी अर्पणांनी होत नाही. पण देवाला परीक्षा पाहिजे असते की माझं आज्ञा पालन किती करतो, कुठवर करतो. आणि मग देव जर शपथ घेतो, पूर्णच कळेल. देव जर शपथ घेऊन सांगतो मी तुला आशीर्वाद देईन, तुझ्या लेकरांना आशीर्वाद देईन, म्हणजे देईनच. मग पुढे भले तो चुकला पडला, त्याला शिक्षा करीन, पण आशीर्वाद काढणार नाही. आणि मला आज हेच सांगायचं आपल्या सर्वांना, देवाची आज्ञा पालन करून विश्वासाने त्याला संतोषिणे, ह्याच्यापेक्षा ख्रिस्ती लोकांसाठी दुसरी कोणती गोष्ट नाही. आणि म्हणून आराधनेत काय एवढा जोर देतो, देव कसा खुश होईल. असे कोणते बाहेर आम्ही तीर मारतो आठवड्याभरात की देव प्रसन्न होऊन जाईल, खुश होईल. सपन्यात लिहिलं आहे, तो तुझ्याविषयी आनंद येऊन तो गाईल. देव माझ्याविषयी गाईल. अरे मी ऐकलं, मी देवाविषयी गात आहे, पण देव इतका आनंदित होतो, देव गातो. एवढा संतोष, एवढा आनंद मी देवाला देतो का? देव हे माझे हात आहे, तू दिले तुझ्यासाठी. केव्हा सांगणार? हे पाय, देवाला ते पाहायचं आहे. देवाला बळजबरीने करायची, देवाला मजबूरने करायचंय आम्हाला, पण देवाला पाहायचं आहे. ह्याचं बोलणं आणि ह्याची कृती मॅच होती का?
जुळती का? मोठ्या गोष्टी बोलणारे खूप पुढारी आहे समाजात बाहेर. आम्ही हे करू ते करू, जे बोलतात ते करत नाही. आणि हे कोणी कामाचे पण नाही देवाला. देवाला तो व्यक्ती आवडतो जे तो बोलतो ते तो करतो, शक्ती पलीकडे जाऊन करतो. देवाला आनंद कसा होईल? आम्ही ना खूप चुकीच्या कॉन्सेप्ट आम्ही आमच्या आजूबाजूला निर्माण केले आहे. मी खूप प्रार्थना केली, मी खूप आराधना केली, मी खूप असं केलं, मी खूप तसं केलं, मग देव आनंद होईल. हा होईल, पण अब्राहमासारखा दाविदासारखा आनंद त्याला कोण देईल? अहो इथपर्यंत सुरा उगरला. किती फूट अंतर असेल मला माहिती नाही. आणि त्या देवदूताने हात धरला नसता, एक सेकंद पण विलंब केला असता, अब्राहमाने मागे पुढे पाहिलं नाही. आणि देवाला पक्क माहिती होतं, म्हणून तो देवदूत तयारच असत की अब्राहम चुकणार नाही. देव बी इतकी कठोर परीक्षा त्याचीच घेतो ना, देवाला एक गॅरंटी आज चुकणार नाही. अशा हलक्या मनांच्या लोकांच्या काय परीक्षा आहे? इथे एका पावलावर लोट करून पडतात. हे पायरी इथे चार सुटल्याबरोबर पहिल्याच पायरीवर पडून जाईल. आणि मग आम्ही अपेक्षा करतो आशीर्वादांची, आम्ही अपेक्षा करतो मोठ्या मोठ्या गोष्टींची. देवाला आनंद देणं ह्याच्यापेक्षा दुसरं तिसरं मोठं काम नाही. शेवटले पैसे असतील ना माझ्या खिशात, ते पण जर मी देवाला देतो, कोणालाच माहिती नाही. जसं त्या विधवेच्या 2 टोल्या होत्या बघा, बिचारीची पूर्ण कमाई होती. त्या परुषाने तर मोठ्या पिशव्या अशा सर्वांना दिसलं अशा ओतल्या भांडारात, तिने गुपचूप टाकल्या, कोणाला माहिती नाही. देव आनंदित झाला तिच्याविषयी. याचे लाख रुपये असतील, पण याचे 2 रुपयासाठी देवाने तिला आशीर्वादित केलं. किती मोठं मी देतो ह्याच्यावर नाही, मी कसं देतो ह्याच्यावर आहे. लोक मला बघतील, लोक माझी प्रशंसा करतील, मी जर म्हणून करतो. प्रियांनो, ते फक्त चांगलं करणं होईल, देव आनंदित होणार. देवासाठी वाटेल ते करायला. एक छोटंसं उदाहरण मी घेतो. भरपूर गोष्टी आहे आज्ञा पालनाचे, विश्वासाने चर्चला येण्याची गोष्ट आहे. फक्त मी नेहमी सांगतो, अशा पुष्कळ आपल्याकडे वेळ नाही, पुरणार नाही. देवाने छोटीशी आज्ञा आहे, आपल्याला सर्वांना माहिती, 10 आज्ञांपैकी शब्दात दिवशी त्याची आठवण करून नाही का, तर पवित्रपणे पहा. मला सांगा किती लोक आज घरी आहे. ठीक आहे, गेल्यावर अजून 2 गोधड्या अजून टाका त्यांच्या अंगावर. थंडी, झोपले असतील आपले तरुण, अजून अंगावर द्या त्यांना, झोपा. कोणाचं नुकसान आहे? सेवकांचं, पंचांचं, कोणाचं नुकसान आहे? बघा, देवाचा सन्मान करता येत नसेल ना तर करू नका, मात्र अपमान सहन होणार नाही. देवाला त्याचा अपमान सन्मान सहन होणार नाही. त्यांनी जर मला सांगितलं आहे त्याचा दिवस पवित्रतेने पाळा, बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये पाळा, तर मी काही करून इथे पाहिजे, माझं पूर्ण कुटुंब इथे पाहिजे. घरी बसून दिवसभर शास्त्र वाचत असेल, घरी बसून दिवसभर युट्यूबवर संदेश पाहत असतील, घरी बसून म्हणतो नाही मी तर घरीच माझी प्रार्थना आहे, देव तर तिथे पण आहे आणि देव तर इथे पण आहे, ही फसवणूक आहे. देव कधीच त्याच्या वचनाच्या विरुद्ध वागत नाही. मग चांगलं करत असले तरी, मी मागच्या वेळेसच म्हटलं, चांगले करत असलं पण पद्धत चुकीची असली, विषय संपला.
आणि म्हणून जे जे घरी आव्हानात प्रार्थना करण्याची, त्यांना माझा इशारा आहे देवाच्या वचनातून. आज देवाच्या पवित्र गोष्टींशी खेळ करणं थांबवा. देव धुळीत मिळून देतो. देवानी राजे धुळीत मिळून दिले. राजांना धुळीत मिळून दिलं. एक राजा होता ज्याने म्हटलं, हे सर्व जे पाहत आहे ना, हे मी बांधलं. शब्द देवाच्या कानी पडतात. देवाने त्याची बुद्धी भ्रष्ट केली. जो राजा महालात सोन्याच्या पात्रांमध्ये खात होता, तो जंगलात जाऊन गवत खात आहे बैलाप्रमाणे. राजा महालातून डायरेक्ट जंगलामध्ये काय खाते? गवत, बैलासारखं. 7 वर्ष. Who are you? What are you? कोण आहे आम्ही? काय आहे आम्ही? देवाला आवाहन करणारे, देवाच्या व्यवस्थेविरुद्ध वागणारे, देवाचे नियमाविरुद्ध चालणारे आम्ही कोणी नाही. आम्हाला अधिकार नाही. देवाचा वार ख्रिस्ती म्हणतात तर इथेच पाहिजे. आयसीयूत असाल तर सूट आहे. येऊ शकत नसाल, आपल्या बाजेवर आहे तर सूट आहे. बिना कारण घरी बसलेले आहे. आम्ही चर्च वाढवायच्या गोष्टी करतो. इथे 9 फूट, तिथे 9 फूट, इथे 15 फूट, इथे 25 फूट, ह्या गोष्टी आम्ही करतो. आमचे लोक घरी आहे. परत त्याच राजाच्या खानदानातून एकाने चेष्टा केली. पार्टी बंग त्याच्या राजवाड्यात पार्टी करत असताना त्याच्या डोक्यात किडे आले आणि तो म्हणतो, पवित्र मंदिरातून ती पात्र घेऊन या सोन्याची आणि चांदीची, मला इथे दारू प्यायची त्याच्यात. एखाद्याची घेरून येते ना, मग तो असे करतो. आणि त्याने ती पात्र मागवली. बेल्शासर राजा त्याचं नाव. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पार्टी करायला सुरुवात केली. ऑन दी स्पॉट तिथेच त्याच नबुकदनेस्सराचा नातू भिंतीवर देवाचा हात आला आणि तिथे तो लिहू लागला, तुला तराजूत मोजलं आहे आणि तू कमी भरला आहे. फिनिश. काही तासातच त्याच रात्री एका राजाने हमला केला आणि त्याला कापून टाकलं. कोणाशी खेळ? मंदिराशी, मंदिरातल्या पवित्र वस्तूशी, देवाच्या नियमाशी, देवाच्या व्यवस्थेशी, देवाची सांगितलेल्या गोष्टींची पायमल्ली त्याच्या दिवशी. आमचा उद्योगधंदा, आमचं कामकाज चालू, पंगा देवाशी. देव आशीर्वाद तर सोडा हो. देव त्याला संतुष्ट करणं ख्रिस्ती लोकांसाठी किती राज आहे, किती रहस्य आम्ही शिकलोच नाही. हे आम्ही शास्त्र वाचणं, आमचे गाणे गाणं, आमच्या, अरे हे तर दिनचर्या आहे आमची. कोणतं नवीन करत आहे? काय मोठी गोष्ट करत आहेत? हे तर करायचंच आहे. पण त्या भरोश्यावर नाही, त्याच्या पलीकडे जाऊन माझा देव, त्याला मी कसं आनंदित करेल? माझी कृती घरापासून चर्च पर्यंत येणं, ही जी कृती आहे त्याच्यामध्ये ती लगबग दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये तो आवेश दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये देवाला भेटण्याची उत्कंठा दिसली पाहिजे. मी कधी तुझ्या मंदिरी जाऊ आणि तुझं दर्शन घेऊ, या गोष्टी मंतकरणात देव बघतो. ना की येता येता मोबाईल पाठ, टाइमपास करत रेंगाळत चर्चमध्ये येणं. नका येऊ, घरी राहा, काय फायदा नाही कारण इथे. आणि चर्चमध्ये आल्यावर पण मोबाईलमध्ये पाहणं, त्याच्यासारखा अपमान नाही देवाचा. तुम्ही त्या सेवक जो बोलत त्याचा अपमान नाही करत, त्याचा करतात. आणि त्याचा जो करतो, जर राजाला बैलासारखं गवत खायला लावतो, आम्ही कोण? आम्ही काय? आमची हैसियत काय? आणि म्हणून आमच्या घरामधून देवाने पाठवलेले वादळ अजून घोंगावत आहे, कारण आम्ही देवाला हलक्यात घेतलेला आहे. त्याचे नियम, त्याचे विधी, त्याचा वार. एक छोटीशी फक्त पवित्र वाराविषयी मी फक्त बोलत आहे की त्याच्या ह्या गोष्टी मी चुकवतो, खेळ करतो देवाशी. शौलासारखं जीवन जगतो.
कर्तव्य फक्त पार पाडण्याचं मी दाखवतो, पण त्याच्यात माझे विचार, माझ्या बुद्धी, माझं ज्ञान वापरून त्याची सांगत गाडून ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. ते नाही, देव संपून देईल. देव म्हणतो शाऊलाला, आजपासून मी तुला राजासनावरून आणि तुझ्या पूर्ण परिवाराला हुसकून दिलेला आहे. माझ्या मनासारखा मनुष्य मला मिळाला आहे. मनासारखा? दावीद देवाच्या मनासारखा करायचा? अब्राहम जो जो देवाच्या आज्ञा मोडतो, त्याच्या विरुद्ध वागतो, योनाप्रमाणे त्याला समुद्रात फेकून त्याच्यावर वादळ येतील, त्याच्यावर संकट येतील, देव त्याला सोडणार नाही. कारण देवाने त्याला निवडलं होतं, देवाने त्याला बोलवलं होतं, देवाने त्याच्यावर विश्वास टाकला होता, देवाने त्याच्यावर शिक्का मारला होता. आणि ती व्यक्ती जर चुकत आहे देवाच्या आज्ञेविषयी, देव सोडणार कसा? हे दुसरे वाचून जातील एक वेळेस, आम्ही वाचणार नाही देवाच्या तडाख्यामध्ये. हे तर असं झालं, देवाशी एंगेजमेंट केली, येशूशी एंगेजमेंट केली, नाही का? आपण काय आहोत? मंडळी काय आहे? वधू, नवरी. आणि येशू कोण आहे? वर. आणि आमची काय झालेली आहे? हे आम्ही बसलोय म्हणजे काय? आमची एंगेजमेंट झालेली आहे. त्या मराठीत म्हणतो मागणी झाली आहे, साखरपुडा झालाय आमचा. कारण तो वर लग्न करायला लवकर येत आहे आणि त्या दिवसासाठी वधू वाट पाहत आहे. आणि आम्ही एंगेजमेंट झालेली आहे. आणि एंगेजमेंट झालेली असताना त्या वराशी आम्ही प्रामाणिक राहण्याच्या ऐवजी आम्ही दुसरीकडे जात आहोत. हाच अर्थ होतो. त्याच ऐकत नाही, हाच अर्थ होतो. असं असेल प्रियांनो, देव संपून दिल्याशिवाय राहणार नाही. देवाने जवळजवळ 4 वेळेला शपथ वाहिली. आपण बघतो शास्त्रामध्ये. आता ते सगळे वाचायला आपल्याकडे वेळ नाही. 4 वेळेला देव स्वतःची शपथ घेऊन सांगतो. म्हणजे देव किती खुश असेल. आम्हाला वाटतं का माझा देव माझ्या विषयी, माझ्या लेकरांविषयी, माझ्या परिवाराविषयी खुश व्हावा? आमचा अधिकारी जर आमच्यावर खुश होतो, जर आपण काम करत असाल पुढे जॉब, तो आपलं प्रमोशन करल, आपल्याला वाटेल ते करल, वेळ आली तर आपल्या चुका पदरात घेईल, वेळ आली तर आपल्याला माफ करल, नाही का? कारण तो खुश आहे. असं काहीतरी मी केलेलं आहे ज्यामध्ये तडजोड मी कधी केली नाही. विचार करा, आमचा देव. अरे अशा 1, 2, 4 गोष्टी नसाव्यात माझ्या जीवनात की मी सांगू शकेल देवा ह्या गोष्टीत तर मी पक्का आहे, मी झुकलेलं नाही, मी तडजोड केली नाही. मग ती वेळ असेल, मग देणं असेल, मदत करणं असेल, सल्ला देणं असेल, धावून जाणं असेल, समाजकार्य असेल, देवाची महिमा, देवाची स्तुती करायला शक्ती पलीकडे जाणं असेल. अरे 2, 4 गोष्टी नसाव्या माझ्या जीवनात ज्याकडे देव बघेल आणि तो म्हणेल मी ह्याच्यावर खुश आहे, मी ह्याच्या संदर्भात संतुष्ट आहे. आणि बघा, जेव्हा देव संतुष्ट असतो, तेव्हा देव हॅपी असतो, तेव्हा देव खुश असतो. आम्हाला परत काही हात पसरायची गरज नाही. देवा मला हे दे, देवा मला ते दे. जो देवाकडे जातो ना, त्याला मनुष्याकडे हात पसरायची परत कधीच वेळ येत नाही. पण शोकांकित आहे ख्रिस्ती कुटुंब आज कर्जात डुबलेले आहे. EMI भरून भरून डुबून गेलेले आहेत. महिन्याचा बजेट, महिना संपण्याच्या आधीच पुढच्या महिन्याचं बजेट डोक्यावर येऊन जातो. आधीच का असं जीवन जगावं मी ओझ्याने दबलेलं? ह्याला कारणीभूत कोण आहे? ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार मी आहे. मी देवाच्या वचनाशी, त्याच्या नियमांशी, त्याच्या विधीशी तडजोड केलेली आहे. जे कोणी इथे बसलेले घरी त्यातले काही आपले नातेवाईक असेल, आपण सांगा त्यांना देवाशी खेळ गंमत चालत नाही.
देवाने आज्ञा दिलेली, जर मी देवाची आज्ञा पाळत नाही, देवाला आव्हान करत आहे, देवाला चॅलेंज करत आहे, जा तू काय सांगतो, मी माझ्या मर्जीने जगेल, मला झोपावं वाटतं, मला उशिरा उठावं वाटतं, मी उठेल, कोण मला सांगणार? मी देवाला चॅलेंज करत आहे, चॅलेंज देवाला. बरगड्या बिगर कपड्याच्या मोजावं लागतील देवाचे चॅलेंज घेतलं तर. एक्सरे आणि सिटी स्कॅनची गरज पडणार. आमची हैसियत नाही देवाला आव्हान देण्याची. आम्ही फक्त नम्रता धारण करावी, त्याच्या आज्ञा पाळाव्या आणि देवाला सांगावं, देवा काही चूक भूल असेल माफ कर रे. योग म्हणायचा बघा रोज उठून. त्या पोरांनी चूक केली की नाही त्याला माहिती बी नाही, त्या पोरांनाही माहिती नाही, तरी तो त्यांच्या संख्येप्रमाणे तो देवाला रोज सकाळी उठून अर्पण द्यायचा. न जाणो माझ्या लेकरांकडून काही गलती झाली असेल, चूक झाली असेल, देवा ते तू माफ कर. इतका श्रीमंत व्यक्ती. देवाने 8 गोष्टी दाविदाला शपथपूर्वक सांगितल्या, शपथ घेऊन सांगितल्या. पहिली गोष्ट 2 शमूएल 7 आणि 9 मध्ये आम्ही पाहतो, तो म्हणतो, पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव थोर करीन. शपथ घेऊन सांगतो, तुझं नाव उंच करीन. कारण त्याच्या जेव्हा समज आली दाविदाला, तेव्हापासून तो देवाला उंच करत आहे. कोणी पाहत नसताना तो देवाला उंच करत आहे. त्या रानामध्ये ते मेंढरा ऐकत असेल त्याचे फक्त गाणे, कोण ऐकत असेल? पक्षी ऐकत असेल. तिथून तो देवाला उंच करतो आणि म्हणून देव आज म्हणतो, मी तुझं नाव उंच करीन. अब्रामालाही म्हटलं 12 आणि 2 उत्पत्ती 12 मध्ये 2 मध्ये, मी तुझं नाव मोठं करीन. आज ह्या जगामध्ये ना आणि ख्रिस्ती मंडळांमध्ये ना ही स्पर्धा लागलेली आहे, कसं माझं नाव उंच होईल. राजकारण करून मंडळांचे 2-2, 4-4 तुकडे झाले ह्याच नावामुळे. माझं नाव आलं नाही लिस्टमध्ये, कसं काय? हे काय समजतात पंच स्वतःला? मी का नाही इथे, मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे, माझं नोटीस बोर्डला नाव नाही, माझं नाव घेतलं पाहिजे, मी एवढं दान दिलं, एवढं डोनेशन दिलं. प्रत्येकाला कुठेतरी थोडंसं वाटतं की माझं नाव मोठं व्हावं जगिक रीतीने. बाबेलच्या लोकांना वाटत होतं उत्पत्ती 11 आणि 4 मध्ये, ते म्हणतात चला आपल्यासाठी एक नगर बांधू आणि आपले नाव करू. प्रत्येकाला वाटतं माझं नाव, माझ्या खानदानाचं नाव, माझ्या लेकरांचं नाव काय व्हावं, उंच व्हावं. कोणाला वाटतं की ते होणे. पण देव म्हणतो अनुवाद 7 मध्ये आणि अनुवाद 9 मध्ये, जे दुष्ट आहे त्यांचं नाव ह्या पृथ्वीवरून मी नष्ट करेन, मी त्यांचा संहार करेन, त्यांचे नाव पृथ्वीवरून नाहीसे करेल. अनुवाद 9 मध्ये म्हणतो, 7 मध्ये म्हणतो, जे दुष्ट आहे त्यांचं नाव देव नष्ट करतो, नाहीसे करतो, पण जे त्याला संतुष्ट करतात त्यांचं नाव देव उंच करतो. यशाया 66 आणि 22 मध्ये लिहिलं आहे, जे सात्विक लोक आहे त्यांना दिला जाणाऱ्या प्रतिफळाचं एक भाग म्हणजे तुमचं नाव टिकून राहील. यशाया 66 आणि 22 मध्ये लिहिलं आहे, तुमचं नाव टिकून राहील. येशूने देखील त्याच्या मरणाच्या घटकेपर्यंत तो देवाच्या आज्ञेमध्ये राहिला.
रोज प्रति दिवशी त्याने परिपाठ जो होता त्या डोंगरावर जाणं आणि देवाशी संभाषण करणं, त्याच्या मृत्यूच्या आधी देखील गेत्सेमने बागेमध्ये आपल्या पित्याशी तो बोलत आहे. पिता जे सांगत आहे तो ऐकत आहे. आपल्या सेवा करायला सुरू करण्याच्या आधी तो 40 दिवस तो रानामध्ये गेलेला आहे, अरण्यात गेला आहे. का गेला आहे? की पित्यापासून ऐकावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या आणि त्या वधस्तंभावर शेवटल्या घटकेपर्यंत माझा येशू पित्याच्या आज्ञेत होता आणि म्हणून पिता इतका आनंदित झाला की येशूचं नाव इतकं उंच केलं. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 9व्या वचनात लिहिलं आहे, देवाने त्याला अत्युच्च केले आणि त्याला सर्वश्रेष्ठ नाव दिले. एफिसकरास पत्र 1 अध्याय 21व्या वचनात लिहिलं आहे, त्याला सर्व नावाहून थोर असे नाव देऊन उंच केले. ह्याच्यापेक्षा काय उदाहरण आहे? एकही गोष्ट ज्या पित्याने त्याला सांगितल्या त्याच्या विरुद्ध तो वागला नाही, त्याप्रमाणेच केलं. आणि त्याचं नाव आता देवाकडे जायचं असेल, देवाकडे आम्ही प्रार्थना करतो, मोठी लिस्ट वाचतो, पण खाली कोणाचं नाव लिहितो? येशूच्या नावाने मागतो. येशू शिवाय देवाकडे जाता येत नाही. ऍड्रेस येशूला आणि येशू मध्यस्थी. येशू तुला बघ, देवा तू येशूला बघ आणि माझे पाप क्षमा कर. तू येशूला बघ आणि मला आशीर्वाद दे. शेवटी येशूच लागेल आम्हाला, कारण येशूने शेवटपर्यंत देव पित्याच्या आज्ञेत तो राहिला आणि येशू देवाने त्याचं नाव मोठं केलं. आणि जे विश्वासामध्ये टिकून राहतील, त्याच्या आज्ञेमध्ये टिकून राहतील, त्यांना बी काय केलेलं आहे? प्रकटीकरण याचा 2 अध्याय आणि 17व्या वचनात लिहिलं आहे, जो विजय मिळवतो त्याला मी नवे नाव देईन. प्रकटीकरण 3 आणि 12 लिहिलं आहे, जो विजय मिळवतो मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. प्रकटीकरण 22 आणि 4 मध्ये लिहिलं आहे, त्याचे नाव त्याच्या कपाळावर असेल. आम्हाला देखील नवे नाव, नवीन ओळख, आम्ही विश्वासात आज्ञेत राहायचं देव आम्हाला देणार. दुसरी गोष्ट शपथ घेऊन दाविदाला देव सांगतो 2 शमूएल 7 आणि 10 मध्ये, मी म्हणजे देव इस्रायलाला दाविदाच्या द्वारे भूमी देईल अशी शपथ घेतो. मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यास रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहील व ते तेथून पुढे कधी ठरणार नाही. 1977 साली इस्रायल राष्ट्र जगाच्या पाठीवर परत आलं. आता अजून आहे. देव जे बोलतो ते देव करतो. सर्व इर्मया 32 आणि 37 मध्ये लिहिले आहे, मी त्या ज्या ज्या देशात हाकून दिले होते त्यातून त्यास एकत्र करीन. मी या स्थळी त्यास परत आणील व सुरक्षित बसवीन. आज पण कायम आहे. ज्या ज्या देशात त्यांची पांगापांग झाली तिथून परत आलेले आहे आणि त्यांचं नाव आहे. आज कोण आहे ज्यांना माहिती नाही? इस्रायल. कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे असू द्या, कोणाला ठाऊक नसेल बरं इस्रायल म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे. सर्व क्षेत्रामध्ये, विज्ञान असो, टेक्नॉलॉजी असो, शेती असो, मेडिकलचे साहित्य, ऑपरेशन करतात ते इक्विपमेंट असो, कोण बनवतं? वाळवंटात थराचे थर करून शेती करतात आणि आम्ही तिथे जातो शिकायला शेती कशी करतात ते शिकून घ्यायला. तिसरी गोष्ट वेळ नाही. तिसरी गोष्ट देव दाविदाला म्हणतो 2 शमूएल 7 अध्याय 11 वचनामध्ये, शत्रूंपासून विसावा देण्याची शपथ तो देतो. मी शत्रूंपासून तुला विसावा दिला आहे म्हणतो. शत्रूंपासून विसावा. दाविदाने आयुष्यभर लढाया केल्या, हरला नाही, कारण देव त्याच्याबरोबर होता. आता देव म्हणतो तुझ्या सभोवतालच्या सर्व शत्रूंपासून मी तुला विसावा देईन. विनाकारण द्वेष करणारे, विनाकारण आम्हाला पाडणारे, विनाकारण आमची बदनामी करणारे, विनाकारण आम्हाला विश्वासात अडखळवणारे लोक आणि त्यावरून सैतानाने रोज माझ्यासाठी मांडलेले पाश, रोज माझ्यासाठी खणलेले माझ्या मार्गात असलेले खड्डे, हे चुकवणं म्हणजे काही गंमत नाही.
आणि त्या सर्व शत्रूंपासून देव मला विसावा देईल, म्हणजे माझा बचाव करील, असं देव शपथपूर्वक सांगतो. आता मला भिण्याची गरज नाही. आता मला भिण्याची गरज नाही. आपण बघतो स्तोत्र 91 आणि त्याच्या 7व्या वचनात लिहिलं आहे, तुझ्या बाजूला शस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हाताला लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत. कोणा ताकद नाही, कोणा दम नाही, मला भिडून जातील. उजव्या हाताला तुझ्या बाजूला सहस्त्रावधी आणि तुझ्या उजव्या हाताला लक्षावधी पडले. शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे आले, पण ते तुला भिडणार नाही. तू मात्र तुझ्या डोळ्यांना ते दिसतील. दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. माझा देव माझ्या सुरक्षतेसाठी, माझ्या रक्षणासाठी किती दूर जातो. आपण मागच्या रविवारी ऐकलं की पलिष्ठी लोक चालून आले, तेव्हा देवानी दाविदाचं सैन्य लहानसं होतं, पलिष्ठांचं खूप मोठं होतं. तेव्हा देवानी दाविदाला सांगितलं, मी इतका जोराचा वारा वावीन की जे तुतीचे झाडं होते, त्यांची जी शेंडे होते, त्या वाऱ्याच्या टकरावामुळे, घर्षणामुळे त्यातून असा आवाज निर्माण झाला की खूप मोठं सैन्य दबा धरून बसलेलं आहे. आणि हे पलिष्ठी पाय लावून पळून गेले. कोणाची ताकद नाही मला हात लावण्याची, कारण मी परात्पराला माझा आश्रय स्थान केलेला आहे. दावीद म्हणतो, काय देव आमच्या बाजूनी काय आहे जे त्यांच्या बाजूनी नाही, हे आम्हाला जेव्हा कळलं ना, आमच्यात भीती नसणार. आणि भित्रे लोक तर देवाला चालत नाही. प्रकटीकरणात लिहिलेलं आहे, स्वर्गात कोण असेल, लिस्ट लिहिली आहे, त्यामध्ये पहिलं नाव आहे भित्रे. भित्रे स्वर्गात नसणार. ख्रिस्ती लोक भित्रे असू शकत नाही. एक व्यक्ती सांगत होता, ख्रिस्ती लोकांनो तुम्ही मरायला कशाला भितात, आज मरायला आलं भितात कशाला, तुमच्या शास्त्रात लिहिले ना बायबलमध्ये, तुम्ही तर परत उठणार आहे, परत उठणार आहे ना. जो परत उठल याची गॅरंटी ज्याला आहे तो कशाला भिल. ज्याला माहिती मी का उठायचा नाही, मला जगायला पाहिजे अजून, तो भिल. त्यांच्या बाजूनी जेवढे आहे, आमच्या डोळ्यासमोर जेवढे शत्रू भीती घालवायला तो आमच्या समोर आलेला आहे, आमच्या बाजूनी कोण आहे मी सांगतो, दुसरे राजे. 6वा अध्याय, दुसरे राजे 6वा अध्याय 15 ते 17 लिहिलं आहे. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्यांचे घोडे व रथ यासह नगराला वेढा दिला असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण काय करावे. अलिशा आणि त्याचा सेवक याविषयी, अलिशा म्हणतो, भिऊ नको, त्यांच्या पक्षाचे आहेत, त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी वापरून गेला असे त्याला दिसले. आमच्या बाजूला कोण? जो सर्व डोंगर होता, जो प्रांत होता, तो सर्व हे यात्रेतले घोडे नाही, अग्नीचे घोडे आणि अग्नीचे रथ यांनी व्यापलेला आहे. कोणासाठी?
अलिशाचं सुरक्षा करण्यासाठी, अलिशाचं रक्षण करण्यासाठी देवानी त्याचं सैन्य लावून दिलेलं आहे, पण दिसत नाही, ह्या डोळ्यांनी दिसत नाही. त्याच्यासाठी हे डोळे पाहिजे. आणि म्हणून आम्हाला भिण्याचं कारण आहे का? आणि देव शपथ घेऊन दाविदाला सांगतो, तुझ्या शत्रूंपासून तुला मी विसावा दिला आहे. आम्हाला पाहिजे विसावा आमच्या शत्रूंपासून. जे शरीराचा नाश करतात त्याला घाबरायची गरज नाही, येशू म्हणतो. या शरीराला जो नाश करतात, घात करतात, त्याला घाबरायचं नाही. या आत्म्याला जो अधोलोकात टाकू शकतो त्याला घाबरायचं. चौथी गोष्ट, लवकर लवकर आपण पुढे जाऊ. देव शपथ घेऊन सांगतो 11b मध्ये, देव दाविदाचं घराणं स्वतः स्थापण्याचं वचन देतो. देव म्हणतो, परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन. तू हार पाहणार नाही. तुझं घराण्याची दुर्दशा झालेली तू पाहणार नाही तुझ्या हयातीमध्ये नंतरही. आणि तुझं घराणं आहे मी कायमचं स्थापीन. अरे काय गॅरंटी, काय गॅरंटी दिली देव देतो की मी असलो नसलो ह्या जगात, पण माझ्या नंतर माझे लेकरं, लेकरांची लेकरं, त्यांचं घराणं, माझं घराणं देव कायमचं स्थापणार आहे. काही मोठे मोठे लोक आम्ही बघतो नावारूपाला आलेले, त्यांच्या नंतर त्यांच्या घराण्याची काय झाली, वाताहत झाली, सापडत नाही. एकेकाळी त्यांना आम्ही सलाम करायचो, आज ते दिसत नाही, कुठे गेले कोणाची गॅरंटी नाही. पण गॅरंटी इथे आहे. देव म्हणतो तुझं घराणं मी कायमचं स्थापलेलं आहे. किती दुष्काळ आले, किती संकट आले, काही आल्या, मरी आल्या, पटकी आल्या, करोना आला, दुनियाचे नवीन आजार आले, येऊ द्या, तुझं घराणं राहणार आहे. काय आश्वासन असेल त्या दाविदाला काय वाटलं असेल, देव काय काय करून टाकतो. हो, पाचवी गोष्ट देव म्हणतो 2 शमूएल 7:13 मध्ये, तो माझ्या प्रित्यर्थ मंदिर बांधील. तू बांधणार नाही, पण तुझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन तू माझ्यासाठी मंदिर बांधेल. आणि बघा दाविदाची एक कळकळ देखील होती, मी तर महालात राहतोय आणि माझा देव मंडपात राहतो, तंबूत राहतो. कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली नाही. दावीद म्हणतो देवाला पण घर असावं, देवाला पण मंदिर. काय खुश झाला असेल देव. कुठून येतात हे विचार. आपण मागे पाहिलं, देवाने शिक्षा दिली उज्जाला, दावीद घाबरला आणि ह्यावेळेस तो कोश आणताना चुकत नाही आणि दर 6 पावलावर तो थांबतो आणि अर्पणतो. कोणी सांगितलं दावीदाला हे करायला? कुठून आला ह्या गोष्टी? दर 6 पावलाला तो थांबायचा कोश आणि त्या देवाला संतुष्ट करण्यासाठी, आनंद करण्यासाठी अर्पणलं जायचं. असं किती अंतर असेल. बेभानून देवासाठी तो नाचत आहे आणि तो म्हणतो देवासाठी घर असावं. त्याचे विचार, त्याच्या सर्व कल्पना, त्याच्या योजना फक्त आणि फक्त देव आहे. तो म्हणत नाही माझ्यासाठी सोन्याचा माल असावा, माझ्यानंतर माझ्या लेकरांसाठी अमुक अमुक घर असावे, प्लॉट असावे. तो कोणासाठी म्हणतो? देवासाठी म्हणतो. आणि मग देव खुश होतो. देव खुश होईल की नाही? हेच राज आहे. आणि बघा आज मंदिर म्हणजे मंडळी, त्याच्या उभारणीत, कार्यात, सेवेत आमचे लेकर असणं आशीर्वाद आहे. जसं दाविदामुळे शलमोन, त्याला देवाने मंदिर बांधण्याची संधी दिली आणि तो आशीर्वादित झाला. जसं दाविदाने त्याच्या आयुष्यभर युद्ध लढला, पण शलमोनाच्या हयातीत त्याच्या बापामुळे त्याला एक युद्ध लढावं लागलं नाही. देवाने सगळे आशीर्वाद शलमोनाला दिले. त्या शलमोनाकडून मंदिर बांधलं.
प्रियांनो, आमची लेकरं देवाच्या कार्यात मंडळीच्या उभारणीमध्ये असेल तर आमच्या सारख्या आशीर्वादित कोणी नाही. आज आम्ही मंडळीच्या कार्यात असेल, आमच्या आईबापांनी नक्कीच काहीतरी चांगलं केलेलं आहे. पण आज आम्ही देवाच्या उभारणीत कार्यामध्ये नसेल, पुढे गॅरंटी नाही. दावीद, तू माझ्याविषयी इतका चांगला विचार केला, पण तुझे हात रक्ताने भरलेले आहे. तू कितीतरी युद्धामध्ये लोक मारलेले आहेत, म्हणून तू नाही, तुझ्या मागे तुझा मुलगा, तुझा पुत्र माझ्यासाठी मंदिर बांधील. देवाने शपथ वाहिली आणि आपण पाहिलं शल्मोनाने देवासाठी मंदिर बांधलं. सहावी गोष्ट देव शपथपूर्वक सांगतो 13व्या वचनामध्ये, देवाने दाविदाच्या मुलाचे राज्यानंतर काही चिरस्थायी करण्याची शपथ वाहिली. मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. म्हणजे आता तुझ्यानंतर तुझ्या लेकरांचं पण तुला टेन्शन घेण्याची, विचार करण्याची, काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या पण हयातीत त्याचे राजासन कायमचं स्थापीन. सातवी गोष्ट देव शपथपूर्वक सांगतो 14व्या वचनामध्ये. देव म्हणतो, देव आणि दाविदाचा मुलगा यांच्यामधील नाते. देव म्हणतो, देवाने शपथ वाहिली, मी त्याचा पिता होईल व तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जसं फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्या शिक्षा करीन. पण 15व्या वचनात म्हणतो, पण तुझ्या पुढून घालवून दिलेल्या शौलावरची कृपा दृष्टी मी दूर केली तशी त्याच्यावरची कृपा दृष्टी मी दूर करणार नाही. मी त्याचा पिता होईल. देव म्हणतो दाविदाला, म्हणजे तू नसला, तुला जर मुठमाती दिली, तुझ्या नंतर मी त्याचा बाप होईल. त्या बापाला अजून काय पाहिजे की माझ्या हयाती नंतरही माझ्या लेकरांचा बाप, लेकरांचा पिता स्वतः देव असणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन देव म्हणतो, जर त्यांनी अधर्म केला, जर ते चुकले, स्पष्ट सांगतो बरं का देव, मनुष्य जसं दंडाने आणि मानवपुत्र जसं फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याची शिक्षा करेन. पण शाऊलावरची कृपादृष्टी मी जशी दूर केली तशी त्याच्यावरची कृपादृष्टी दूर होणार नाही. चुकला तर फटके बसेल, अधर्म केला तर दंडाने त्याच्यावर मी धावून जाईल, त्याला फटके देईल. ठीक आहे ना, चुकल्यावर फटके भेटले पाहिजे. चुकतो का? पण एक गोष्ट नक्की आहे, त्याच्यावरची कृपा दृष्टी मी कधीही दूर करणार नाही. अश्युरन्स आहे, गॅरंटी आहे. का आहे? कारण देव शपथ घेऊन सांगतो. शेवटली गोष्ट देव शपथपूर्वक सांगतो 16व्या वचनामध्ये, तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ पुढे अढळ राहतील, तुझी गादी कायमची स्थिर होईल. तुझे राज्य अढळ राहील, तुझी गादी कायमची स्थिर राहील. मग दावीद किती वर्ष जगला? शल्मोन किती वर्ष जगला? त्याच्यानंतर त्याची लेकरं किती वर्ष जगले? कसं काय? दुसरा दावीद आला बाळ म्हणून, त्याचं नाव येशू. आणि आम्ही बघतो एशिया 7:14, एशिया 9:6-7 मध्ये दाविदाच्या घराण्यात जन्मास येणार असं एशियाने सांगितलं. आलं दाविदाचं नाव. दाविदाच्या घरातून देव एक अंकुर उठवील, इर्मयाला ठाऊक आहे. आणि त्याची गादी, त्याचं मंदिर आपण वाचतो लुकाच्या शुभवर्तमानात दाविदाच्या घराण्यात जन्मल्याकडे लूक सांगतो. मत्तई देखील सांगतो. मत्तई
1 पासून 20 पर्यंत देवताने मरेला सांगितले, प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. लोक 1:32 आणि 33 मध्ये सांगितलेलं आहे, येशूच्या जन्माच्या घटनेसंदर्भात जखर्याने धन्यवाद दिले आणि तो म्हणतो आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद याच्या घराण्यातून बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. लूक 2 मध्ये लिहिलेलं आहे, दाविदाच्या नगरीत तारणारा जन्मला म्हणून देवदूतांनी आनंद केलेला आहे. त्याचं राजासन कायम आहे दाविदाचं. दाविदाच्या गोत्रातून, दाविदाच्या वंशातून, दाविदाच्या घराण्यातून येशू जन्माला आला. आज पण दाविदाचं नाव आहे. देव जे बोलतो ते तो करतो. आणि म्हणून प्रियांनो, देव जेव्हा शपथ घेऊन सांगतो, जेव्हा तो संतुष्ट होतो, जेव्हा तो आनंदित होतो. आम्ही जरी ते थांबत असलो पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. का मी देवाला कधी आनंद दिला? माझ्या कृतीतून, माझ्या विचारातून, माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या बसण्यातून, माझ्या उठण्यातून त्याला आनंद झाला. काय तो निघाल्या पहिल्याच पायरीवर सगळं संपून झालं. ख्रिस्ती लोकांची ओळख प्रामाणिक, विश्वासू, आज्ञाधारक, तुटून जाईल पण झुकणार नाही, वाईट फर्म आहे, स्टेबल आहे. झुकणारे ते ख्रिस्ती नाही. देव माझ्यावर विश्वास टाकतो, त्या विश्वासास मला पात्र धरतो. प्रियांनो, मी त्याचा विश्वासघात त्या पहिल्या पायरीवर करतो. दर रविवारी किंवा ज्या मोठ्या विश्वासाने देव मला इथे आणतो, आज आणलेला आहे, मी त्याला आनंद होईल असं काय केलं? कोणते निर्णय मी आज घेतलेला आहे? जे तुटणार नाही, जे सुटणार नाही, ज्यामध्ये मिलावट होणार नाही, ज्यामध्ये तडजोड होणार नाही, त्याच्या आज्ञा पाळण्याने त्याला आनंद होतो. त्याने सांगितलेलं आहे तसा होमांनी आणि अर्पणांनी होत नाही.